नमस्कार भक्तांनो, आपण गणेश पुराणाचा 8वा अध्याय बघणार आहोत. सोमकांताला पूर्वजन्म समजला. बघा तर याच्यात तुम्ही पण वाचू शकता. अगदी खूप जुनं पुस्तक आहे. गणेश पुराणाचे खूप खूप फायदे आहेत. जी स्त्री गर्भवती आहे तिने तर अवश्य ऐकावे. ज्यांना पुत्र पाहिजे असेल त्यांनी गणपती बसतात तेव्हा आपण 10 दिवसात हे पूर्ण गणेश पुराण कंप्लीट करायला पाहिजे. चला तर पुढे वाचूया. भृगु ऋषी पुढे सांगू लागले. त्या ब्राह्मणाच्या केविलवाणेपणे केलेली विनंती त्या निष्ठुर कामंदाला त्या गरीब ब्राह्मणाची जराही दया आली नाही. कारण दररोज पापकर्मे केल्यामुळे त्याचे मन निर्ढावले होते. कामंदा ब्राह्मणास म्हणाला, अरे मूर्खा, तुझी विद्वत्ता पापामुळे कामाही नाही झाले. मला उपदेश करणे आणि गाढवापुढे गीता सांगणे सारखेच आहे. एखाद्या फुटलेल्या घागरीत पाणी ओतले तर त्या घागरीत राहील का? दारुड्याला तसे तत्वज्ञान सांगितले नाही असे तुझी बोलणे मला पसंत नाही. आपले काम क्रोधही विकार तृप्त करवायचे आहेत. त्याला लाज धरून काय उपयोग? ज्याला धनाची व संपत्तीचा साठा करायचा आहे त्याच्या दयामागे इत्यादी सर्व गोष्टी दुर्लक्ष करायलाच हवे. कावड्याच्या जवळ पवित्र, जुगारी माणसाजवळ खरेपणा, भित्र्यापाशी दारिद्र्य आणि सापाजवळ क्षमा तुला दिसली का? हल्ली फार दिवसात मला तुझा शिकार. तू कसला सुटतोस आता माझ्या हातून? भृगू म्हणाले. असे बोलून ते निर्दय कामंदाने हाताला तलवारीने ब्राह्मणाचा शिरच्छेद केला. कामंदाने अशा पद्धतीने हजारो ब्राह्मणाची हत्या केली होती. त्यापैकी उदाहरण म्हणून मी ही घटना तुला सांगितली. अशा दृश्य कृत्ये करता करता कामंदाला म्हातारपण आले. वृद्धावस्थेमुळे त्याचे शरीर थकले, दृष्टी मंदावली, सौंदर्य नष्ट झाले, झोप उडाली. त्याचे नोकरचाकर, पुत्रपौत्र, आतेष्ट सर्वजण त्याचा अनादर करू लागले. त्यावेळी त्या एका ब्राह्मण मित्राचे स्मरण आले. त्याने जवळ बोलावून घेतले. त्याला सांगून कामंदाने इतर ब्राह्मणाचे पाचारण केले. कामंदाच्या भीतीने त्या ब्राह्मणाच्या भिडे अनेक ब्राह्मण कामंदाच्या घरी आले. अनेक प्रकारची दाने ब्राह्मण अर्पण करण्याची इच्छा कामंदाने प्रदर्शित केली. करताच ब्राह्मण म्हणाले, तुझ्यासारखा पापी माझ्याकडून आम्ही दान घेत नाही. तुझ्याकडून दान घेण्याचेच काय, परंतु तुझ्यापाशी भाषण केल्यानेही आम्हाला पातक लागेल. असे बोलून ते सर्व ब्राह्मण तेथून निघून गेले. त्या ब्राह्मणांनी आपल्या घरी गेल्यावर सचैल स्नान करून पापक्षालनार्थ पवनसूक्ताचा जप केला. हा प्रकार घडल्यावर कामंदाने डोळे उघडले व त्या कृत्याबद्दल फार पश्चाताप झाला. आता काही पुण्यकृत्य करावे म्हणून त्या आपल्या परिचित ब्राह्मणाचे सहाय्य घेतले. कामंदा राहत होता व अरण्यात श्री गणेशाचे जीर्ण देवालय, त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे कामंदाच्या मनात आले. त्याचबरोबर कामंदाने जवळचे दान खर्च करून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा सुरुवात केली. भव्य, लांब, रुंद आणि 4 महाद्वारांनी युक्त असे प्रशस्त देवालय पूर्वीच्या लहानशा मंदिराच्या जागी उभारले आहे. त्या मंदिराभोवती फुलाफळांचा मोठमोठ्या सुंदर बागा लावल्या. देवालयाच्या कामीच खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी जवळून नेले आणि काही कालानंतर कामदा मरण पावला. प्रथम यमदूतांनी त्याला चाबकने फटकावले, त्याच्या स्वर्गास काटे टोचले, त्याला दगडांनी ठेचून काढले आणि भयानक नरकात घोड शेवटी कामंदाला चित्रगुप्त यम यांच्याकडे नेले. तू आधी पुण्य भोगतोस की पाप भोगतोस असे यमाने त्याला प्रश्न विचारल्याबद्दल कामंदाने प्रथम पुण्य भोगतो असे सांगितले. म्हणून यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजाचा पोटी घातले.
पूर्वजन्मीचा महापापी जो कामंद होता तूच आहेस, भृगूंनी सांगितले. हे पूर्वव्रत ऐकून सोमकांताचा मनात संशय निर्माण झाला. तो काहीच न बोलता मुकाट बसून राहिला. तेवढ्यात चमत्कार असा झाला की त्याने सोमकांताच्या सर्वांगास नाना प्रकारचे हजारो पक्षी बाहेर पडून त्याला टोचू लागले. वेदवेत्या त्रिकाल तज्ज्ञ ऋषींच्या भाषणाविषयी संशय निर्माण झाल्यामुळे हा प्रकार घडला होता. त्या पक्ष्यांच्या चंचू प्रवाहामुळे राज्याचा घायाळ होऊन भृगू ऋषींना म्हणाला, ऋषीश्रेष्ठ हो, आपल्या पवित्र आश्रमात पशुपक्षी निसर्गत आपले आपले वैर सोडून प्रेम भावनेने एकत्र नांदतात आणि हे पक्षी व्याधिग्रस्त झालेल्या मला आणखी मारीत आहेत. हे कसे महाराज? मी आपल्या शरण आलो आहो. मी अत्यंत दीन आहे. मी कुष्ठरोग असल्यामुळे दयेला पात्र आहे. आपले ब्रीद सर्व प्राण्यांचे रक्षण हेच आहे, म्हणून मला वाचवा. राजाचे हे आर्त भाषण ऐकून भृगू म्हणाले, राजा, माझ्याजवळ बोलण्याविषयी तुझ्या मनात संशय घेतलास म्हणून त्याचे फळ तुला ताबडतोब मिळाले. असो, भिण्याचे कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे केवळ तुला हुंकारानेही सर्व पक्षी नाहीसे होतील. असे म्हणून भृगू ऋषी एकदा हुंकार देताच ते सर्व पक्षी नाहीसे झाले. इथेच आपला 8वा अध्याय संपलेला आहे. पुढे आपण भृगू ऋषी गणेश पुराणाचे महत्त्व सांगतात हा बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.